मित्रांनो, धनत्रयोदशी आणि दीपावलीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आजची कथा फक्त ऐकल्याने तुमची सगळी गरिबी दूर होईल आणि तुम्हाला अपार धनलाभ होईल. धनत्रयोदशीला काय केल्याने धनप्राप्ती होते आणि गरिबी काय येते, हे सर्व प्रश्न या कथेतून स्पष्ट होतील. तर चला मित्रांनो, आजच्या धनत्रयोदशीच्या पवित्र कथेला सुरुवात करू. एकदा असं घडलं की देवर्षी नारद भगवान श्रीकृष्णांना भेटण्यासाठी द्वारका नगरीत आले. नारदजींना पाहून भगवान श्रीकृष्ण हसत म्हणाले, हे देवर्षी, द्वारका नगरीत तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. म्हणूनच मी तुम्हाला भेटायला आलो आहे. आपण नक्कीच कोणत्या तरी शंकेच्या निरसनासाठी आला आहात. निसंकोचपणे आपली जिज्ञासा मांडावी. देवर्षींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, हे प्रभू, आपण सर्वत्र आहात. माझ्या मनातील शंकेशीही आपण पूर्णपणे परिचित आहात. पण कारण आपण विचारत आहात. मी माझी जिज्ञासा प्रकट करतो. मी हे जाणून घेऊ इच्छितो की माणसाच्या जीवनात दरिद्रता का येते. देवी लक्ष्मी कोणत्या कारणामुळे घराचा त्याग करतात आणि कोणते पुण्य असे आहे ज्यामुळे देवी लक्ष्मी सदैव त्या घरात वास्तव्य करतात. भगवान श्रीकृष्ण गंभीर होत म्हणाले, हे देवर्षी, तुम्ही अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न विचारला आहे, जो संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाशी संबंधित आहे. देवी लक्ष्मीमुळेच माणसाच्या घरात सुख, शांतता आणि समृद्धी नांदते. जेव्हा देवी लक्ष्मी एखाद्या घराचा त्याग करतात, तेव्हा दरिद्रता आणि दुःख त्या घरात प्रवेश करतात. या विषयात एक प्राचीन कथा आहे जी मी तुम्हाला सांगणार आहे. जो कोणी या कथेला ऐकतो त्याच्या घरी देवी लक्ष्मी आणि सर्व पुण्यांचा वास होतो. ही कथा ऐकून तुम्ही ती तीनही लोकात प्रचलित करा. देवर्षींनी विनम्रपणे म्हटलं, हे प्रभू, तुमच्या श्रीमुखातून ही कथा ऐकणे माझे सौभाग्य आहे. मी ही कथा पूर्ण ऐकून तीनही लोकांत अवश्य प्रचार करीन. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे देवर्षी, जो मनुष्य सत्य आणि धर्माचे पालन करतो, देव त्याचा कधीही त्याग करत नाहीत. आज मी तुम्हाला महाराज हर्षवर्धन यांची कथा सांगणार आहे, ज्यांनी आपल्या कर्मामुळे देवी लक्ष्मीचा त्याग करून दरिद्रतेला स्वीकारले होते. ही कथा त्रेतायुगातील आहे. सत्यव्रती आणि धर्मात्मा राजा हर्षवर्धन भारतवर्षात राज्य करत होते. महाराज हर्षवर्धन यांचे राज्य कुंतल प्रदेशात होते आणि त्यांच्या शासनाखाली प्रजा इतकी संतुष्ट आणि सुखी होती की त्यांच्या गुणांची चर्चा सर्वत्र होत असे. महाराज हर्षवर्धन केवळ पराक्रमी राजा नव्हते, तर अत्यंत दानशूर, सत्यवादी आणि आपल्या वचनाचे पालन करणारे होते. ते सदैव आपल्या प्रजेच्या हिताचा विचार करत असत. त्यांच्या दयाळूपणाचे आणि महानतेचे अनेक उदाहरणे प्रचलित होती, परंतु त्यापैकी एक घटना त्यांच्या नावाला तीनही लोकांमध्ये अमर करून गेली. महाराज इतके करुणामय होते की जेव्हा एखादा सामान्य माणूस आपले धान्य, वस्त्रे किंवा इतर वस्तू बाजारात विक्रीसाठी आणत असे आणि संध्याकाळपर्यंत त्याच्या वस्तू विकल्या जात नसत, तेव्हा त्याला हताश व्हावे लागायचे नाही. महाराज हर्षवर्धन स्वतः ती वस्तू खरेदी करत असत. त्यांना कधीही हे नको होते की त्यांच्या राज्यात कोणताही व्यक्ती रिकाम्या हाताने किंवा उदास होऊन घरी परत जावा. आपल्या प्रजेच्या कल्याणासाठी त्यांच्या या अनोख्या प्रेमामुळे आणि समर्पणामुळे जर एखाद्या व्यक्तीला त्यांच्या वस्तू विकता येत नसत, तर त्याच्या वस्तू योग्य किमतीत खरेदी केल्या जात असत. हा साधारण दयाळूपणा नव्हता, तर महाराजांच्या अंतरंगातील सेवाभावना होती, जी त्यांना इतर राजांपेक्षा वेगळे बनवत होती. त्यांच्या या अद्वितीय स्वभावामुळे प्रजेला त्यांच्याविषयी हृदयातून प्रेम आणि आदरभाव वाटत होता. लोक म्हणू लागले, आपले महाराज केवळ राजा नाहीत, तर ते आपल्या वडिलांसारखे आहेत, जे आपल्या प्रत्येक लहान मोठ्या चिंता आणि गरजांचा विचार करतात. धर्मराजांपर्यंत ही बातमी पोहोचली की महाराज हर्षवर्धन आपल्या सत्यनिष्ठा आणि दानवीरतेमुळे संपूर्ण लोकांत प्रशंसा मिळवत आहेत. तर त्यांनी विचार केला, या राजाची महानता तपासावी. तो खरंच सत्य आणि धर्माच्या मार्गावर सदैव अडिग राहील का? एके दिवशी धर्मराजांनी ब्राह्मणाचे वेश धारण केले आणि एक योजना आखली. त्यांनी एका पेटीत तुटके फुटके सामान, कचरा आणि अजून काही निरुपयोगी वस्तू भरल्या, ज्या दरिद्रतेचे प्रतीक होत्या. ही पेटी घेऊन ते महाराज हर्षवर्धनांच्या नगरीकडे निघाले. त्यांचा उद्देश होता राजा हर्षवर्धनांच्या सत्यनिष्ठेची आणि प्रतिज्ञेची परीक्षा घेणे. नगराच्या मुख्य बाजारात पोहोचून धर्मराज ब्राह्मणाच्या रूपात त्या कचऱ्याने भरलेल्या पेटीला विक्रीसाठी बसले. दिवसभर तिथे बसले, पण कचरा कोण खरेदी करेल? लोकांचे लक्ष त्यांच्याकडे जात होते, परंतु कोणीही त्यांच्याकडे येऊन काही विचारत नव्हते. दररोजप्रमाणे महाराजांचे सेवक बाजारात राहिलेल्या सामानांना खरेदी करण्यासाठी फिरत असत. त्यांची नजर एका अनोळखी ब्राह्मणावर पडली, जो त्याच्या पेटीसह बसलेला होता. ते तात्काळ त्याच्या जवळ गेले आणि आदरपूर्वक म्हणाले, हे ब्राह्मण देव, आपण तर आम्हाला नगरीत नवीन वाटता.
असे दिसते की आज तुमचे सामान विकले गेले नाही. महाराज हर्षवर्धनांनी आदेश दिला आहे की बाजारात कोणताही व्यक्ती रिकाम्या हाताने परतू नये. कृपया सांगा, या पेटीत काय आहे आणि याची किंमत किती आहे? ब्राह्मण वेशधारी धर्मराज गंभीरपणे म्हणाले, हे सैनिकांनो, या पेटीत दरिद्रता आहे, कचरा, तुटके फुटके सामानाचा भार आहे आणि याची किंमत आहे 1000 सुवर्णमुद्रा. धर्मराजांचे हे विचित्र आणि असामान्य शब्द ऐकून महाराजांचे सैनिक एका क्षणासाठी थक्क झाले. मग ते एकमेकांकडे पाहून हसू लागले. एक सैनिक हसत म्हणाला, हे ब्राह्मण, तुम्ही खरंच म्हणता आहात का की या कचऱ्याचे आणि तुटक फुटक सामानाचे मूल्य 1000 सुवर्णमुद्रा आहे? हे तर एक पैसाही मिळणार नाही. हे कोण विकत घेईल? ब्राह्मण हसत म्हणाला, माझा तसाच आग्रह आहे. मी ऐकले होते की तुमचे महाराज कोणालाही बाजारातून रिकाम्या हाताने पाठवत नाहीत. पण असं वाटतंय मी तुमच्या महाराजांविषयी चुकीचे ऐकले आहे. हे ऐकून सैनिकांच्या मनात संकोच निर्माण झाला. शेवटी हे महाराज हर्षवर्धन यांचे वचन होते, ज्याला ते कधीच खोटे होऊ देऊ इच्छित नव्हते. सैनिकांनी ब्राह्मणास सांगितले, हे ब्राह्मण, आपण योग्य म्हणता. आमचे महाराज कोणालाही रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत. आपण थोडं धैर्य ठेवा. आम्ही महाराजांशी भेटून लगेच येतो. सैनिक लगेचच महाराज हर्षवर्धन यांच्याकडे गेले आणि त्यांना संपूर्ण घटना सांगितली. हे महाराज, आज बाजारात एक विचित्र ब्राह्मण आला आहे. तो एका पेटीत कचरा घेऊन आला आहे आणि तो म्हणतो की याची किंमत 1000 सुवर्णमुद्रा आहे. ही बाब खूपच विचित्र आहे, कारण त्याच्या पेटीत केवळ कचरा आहे. महाराज हर्षवर्धन, जे सत्य आणि वचनाच्या पालनाला सर्वप्रथम मानत होते, थोडा विचार करून गंभीरपणे म्हणाले, सैनिकांनो, त्याच्या पेटीत कचरा असो वा काहीही, माझे वचन सत्य राहावे. तुम्ही त्याला ती किंमत द्या, जी किमान होऊ शकेल, आणि त्याचे सामान खरेदी करा. कोणत्याही परिस्थितीत तो ब्राह्मण रिकाम्या हाताने परतू नये, अन्यथा माझे वचन खोटे होईल आणि हे मला मान्य नाही. राजाच्या आदेशाचे पालन करत सैनिक परत ब्राह्मणाकडे गेले आणि विनम्रतेने म्हणाले, हे ब्राह्मण, आम्ही तुमच्या पेटीचे मूल्य 200 सुवर्णमुद्रा देतो. ही खूपच अधिक किंमत आहे, विशेषतः कचऱ्यासाठी. कृपया ही रक्कम स्वीकारा आणि आनंदाने आपल्या घरी परत जा. पण ब्राह्मण, जो प्रत्यक्षात धर्मराज होते, निश्चयपूर्वक म्हणाले, सैनिकांनो, मी आधीच सांगितले आहे, मी 1000 सुवर्णमुद्रांपेक्षा कमी किंमत स्वीकारणार नाही. तुम्हाला माझे सामान विकत घ्यायचे असेल तर त्या किमतीवरच घ्या, नाहीतर मी माझे सामान परत घेऊन जाईन. सैनिकांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले, हे ब्राह्मण, आम्ही तुम्हाला आता 500 सुवर्णमुद्रा देतो. ही खूपच योग्य किंमत आहे आणि आमच्या मते ही योग्य आहे. कृपया ही रक्कम स्वीकारा आणि संतुष्ट व्हा. पण ब्राह्मणाने नकार दिला. त्याचा निर्धार आणि हट्टीपणा पाहून सैनिक हैराण झाले. त्यांनी महाराजांकडे जाऊन सांगितले, हे महाराज, आम्ही त्याला 500 सुवर्णमुद्रा देण्याचा प्रस्ताव ठेवला, पण तो अजूनही तयार नाही. त्याच्या पेटीत केवळ कचरा आणि दरिद्रता भरलेली आहे, पण तो 1000 सुवर्णमुद्रा मागत आहे. हे महाराज, आम्हाला वाटते की हे व्यवहार योग्य नाही. तुम्ही त्याचा कचरा इतक्या मोठ्या रकमेवर खरेदी करू नये. महाराज हर्षवर्धन, जे सत्य आणि वचनाचे प्रतीक होते, आपल्या सेवकांना म्हणाले, हे सैनिकांनो, हे माझे धर्म आणि सत्याचे वचन आहे. मी कोणत्याही व्यक्तीला माझ्या राज्यातून रिकाम्या हाताने परत जाऊ देऊ शकत नाही. सत्याचा त्याग करणे आमच्या संस्कारांमध्ये नाही, परिस्थिती कशीही असो. मग त्यांनी कोणताही प्रश्न न करता त्याला 1000 सुवर्णमुद्रा दिल्या आणि त्याच्या दरिद्रतेने भरलेली पेटी घेऊन परत आले. ब्राह्मणरूपी धर्मराज त्या मुद्रांचा स्वीकार करून आनंदाने निघून गेले आणि सैनिक ती पेटी राजमहालात घेऊन आले. महाराजांनी ती पेटी राजमहालात ठेवून दिली, हे माहीत असूनही की त्यात केवळ कचरा आणि दरिद्रता आहे. रात्रीच्या वेळी जेव्हा संपूर्ण महल गाढ झोपेत बुडालेला होता, महाराज हर्षवर्धन आपल्या विचारांमध्ये हरवलेले होते आणि महलाच्या बाहेर बसले होते. तेव्हा त्यांनी महलाच्या द्वारातून एक अत्यंत सुंदर स्त्री बाहेर पडताना पाहिली. ती स्त्री अलौकिक तेजाने युक्त होती. तिच्या 4 हातात कमळ होते आणि विविध प्रकारच्या आभूषणांनी सजलेली होती. तिच्या तेजाने रात्रीच्या अंधारालाही मध्यम केले. तिची अपार सुंदरता आणि दिव्य आभा पाहून महाराज आश्चर्यचकित झाले. महाराजांनी तात्काळ तिच्या जवळ जाऊन विनम्रतेने विचारले, हे देवी, तुम्ही कोण आहात? या रात्रीच्या वेळी तुम्ही येथे काय करत आहात? तुम्ही कुठून येत आहात आणि कुठे जात आहात? महाराजांच्या विनम्र आणि जिज्ञासू वाणी ऐकून ती स्त्री म्हणाली, हे राजन, मी तुमच्या राज्याची लक्ष्मी आहे. तुम्ही सत्यवादी आणि धर्मात्मा आहात
आणि याच कारणामुळे मी तुमच्या राजमहालात सदैव वास करते. परंतु आज तुमच्या महालात दरिद्रता प्रवेशली आहे आणि ज्या ठिकाणी दरिद्रता असते तिथे लक्ष्मीचा वास नसतो. तुम्ही एका पेटीत भरलेले दरिद्र्य तुमच्या घरात ठेवले आहे आणि आता मला या महालातून निरोप घ्यावा लागेल. देवी लक्ष्मीचे हे शब्द ऐकून महाराज हर्षवर्धन यांचे मन व्याकुळ झाले. त्यांनी तात्काळ हात जोडून देवी लक्ष्मीला प्रणाम केला आणि विनम्रतेने म्हणाले, हे माता लक्ष्मी, मी तुमची स्तुती करतो. तुमची जशी इच्छा असेल तसे करा. दारिद्र्याने भरलेली पेटी घेण्यास मला नकार देता आला नाही. कृपया मला क्षमा करा. देवी लक्ष्मीने महाराजांचे शांत भावाने ऐकले आणि मग एकही शब्द न बोलता राजमहाल सोडून निघून गेली. काही वेळानंतर महाराजांनी पाहिले की राजमहालाच्या दरवाजातून एक अत्यंत सुंदर आणि तेजस्वी युवा पुरुष बाहेर येत होता. त्याच्या उपस्थितीत अद्वितीय शौर्य आणि तेज होते. त्याची आभा इतकी प्रखर होती की महाराजांचे लक्ष त्याच्यावरून हटू शकत नव्हते. महाराजांनी तात्काळ त्याला थांबवत विचारले, हे देव, तुम्ही कोण आहात? तुम्ही येथे कसे आलात आणि आता कुठे जात आहात? त्या सुंदर पुरुषाने विनम्रतेने महाराज हर्षवर्धन यांच्यासमोर हात जोडले आणि म्हणाला, हे राजन, माझे नाव दान आहे. तुम्ही सत्यवादी, धर्मात्मा आणि सदैव धर्माचे पालन करणारे आहात, म्हणून मी तुमच्या राजमहालात वास करत होतो. पण आता देवी लक्ष्मीने तुमच्या राजमहालाचा त्याग केला आहे. लक्ष्मीशिवाय दान कसे शक्य होईल? म्हणून मी देखील तुम्हाला सोडून जात आहे. हे ऐकून महाराज हर्षवर्धन यांच्या मुखावर गंभीरता दाटली, पण त्यांच्या दृढतेत कोणतीही कमतरता नव्हती. त्यांनी शांतपणे उत्तर दिले, हे देव, जसे तुमची इच्छा असेल तसे करा. तुम्ही जाऊ शकता, परंतु मी माझ्या वचनावरून कधीही फिरणार नाही. एकामागून एक सर्व शुभतत्व जेव्हा निरोप घेत होती तेव्हा त्यांच्या मनात एक शून्यता निर्माण झाली होती. काही क्षणांनंतर आणखी एक सुंदर पुरुष राजमहालातून बाहेर पडताना दिसला. महाराजांनी त्याला थांबवल्याने विचारले, हे देव, तुम्ही कोण आहात आणि कुठे जात आहात? त्या पुरुषाने खोल श्वास घेत उत्तर दिले, हे राजन, मी यज्ञ आहे. तुम्ही सदैव धर्माचे पालन केले, दान आणि यज्ञ यांना समर्पित राहिलात, म्हणूनच मी तुमच्या राज्यात निवास करत होतो. पण आता लक्ष्मी आणि दान तुमच्यासोबत नाहीत, त्यामुळे मीही येथे टिकू शकत नाही. लक्ष्मीशिवाय यज्ञ होऊ शकत नाही आणि दानाशिवाय यज्ञाची पूर्णता असंभव आहे, म्हणून मीही तुमच्या राजमहालातून निरोप घेत आहे. महाराज हर्षवर्धन यांनी आपल्या भावना नियंत्रित करत म्हणाले, हे देव, तुम्हाला योग्य वाटेल तसे करा. तुम्हीही जाऊ शकता, परंतु मी माझ्या वचनाला तडा देऊ शकत नाही. मग तो यज्ञही हळूहळू महाल सोडून गेला. काही वेळानंतर एक अत्यंत सुंदर पुरुष राजमहालातून जाताना दिसला. महाराज हर्षवर्धन, ज्यांच्या हृदयात आधीच गहन उदासी दाटलेली होती, त्याला थांबवून विचारले, हे महाशय, तुम्ही कोण आहात आणि तुम्हीही राजमहाल सोडून का जात आहात? त्या पुरुषाने शांत आणि गंभीर स्वरात उत्तर दिले, हे राजन, मी यश आहे. तुमच्या पुण्यकर्मामुळे आणि धर्माच्या आचरणामुळे मी तुमच्या घरात निवास करत होतो. पण आता लक्ष्मी, दान आणि यज्ञ हे सर्व तुम्हाला सोडून गेले आहेत, त्यामुळे त्यांच्याशिवाय यशाची प्राप्ती कशी होऊ शकते? म्हणूनच मी तुमच्या राजमहालातून निघून चाललो आहे. हे ऐकून महाराजांनी त्याला नमस्कार करून सन्मानपूर्वक निरोप दिला. त्यांच्या डोळ्यांतून यशाच्या जाण्याचे दुःख स्पष्ट दिसत होते, पण त्यांच्या मनात सत्याबद्दलची अढळ श्रद्धा अजूनही तशीच होती. थोड्या वेळानंतर एक आणखी सुंदर स्त्री राजमहालातून बाहेर पडताना दिसली. तिने अत्यंत भव्य वस्त्र धारण केले होते आणि तिचे तेज आणि सौंदर्य पाहून महाराज अचंबित झाले. त्यांनी नम्रतेने विचारले, हे देवी, तुम्ही कोण आहात आणि तुम्हीही माझा राजमहाल का सोडत आहात? ती स्त्री मधुर आवाजात म्हणाली, हे राजन, मी कीर्ती आहे. तुमच्या धर्म आणि सत्यामुळेच मी तुमच्या राज्यात निवास करत होते. पण लक्ष्मी, दान, यज्ञ आणि यश सर्वच निघून गेले आहेत. त्यांच्याशिवाय कीर्ती कशी टिकेल? म्हणून मीही तुम्हाला सोडून जात आहे. महाराजांना पुन्हा एक सुंदर पुरुष महिलाबाहेर जाताना दिसला. महाराजांनी गंभीर स्वरात विचारलं, हे देव, तुम्ही कोण आहात आणि तुम्हीही आमच्या राजमहालाला का सोडत आहात? त्या पुरुषाने संयमित आणि दृढ आवाजात उत्तर दिले, हे राजन, मी सत्य आहे. तुम्ही सत्यवादी धर्मात्मा राजा आहात, म्हणून मी तुमच्याकडे वास करत होतो. पण आता लक्ष्मी, दान, यज्ञ, यश आणि कीर्ती तुम्हाला सोडून गेल्यामुळे मीही इथून निघून चाललो आहे. हे ऐकून महाराज हर्षवर्धन यांच्या मनात गहन दुःख उमटले. ते म्हणाले, हे सत्य, तुम्हीही मला सोडून जात आहात, पण मी तुमचा त्याग कधीच केला नाही. माझ्या सत्यवचन पाळण्याच्या कारणामुळेच आज सर्वांनी मला सोडून दिले आहे.
महाराज हर्षवर्धन यांनी त्यांच्या भावनांचा आविष्कार करून सांगितले. हे सत्य, या दरिद्रतेच्या पेटीमुळे देवी लक्ष्मीने मला सोडून गेल्याचे सांगितले. लक्ष्मी, दान, यज्ञ, यश आणि कीर्ती यांनीही मला त्याग केलाय. माझे सत्य पाळण्यासाठी मी त्यांना जाण्यास परवानगी दिली आणि आता तुम्हीही मला सोडत आहात. हे ऐकून सत्याने महाराजांचा त्याग समजून घेतला आणि त्याच्या हृदयात हे शब्द गडगडत राहिले. सत्य म्हणालं, हे राजन, जर तुम्ही माझ्यासाठीच सर्वांचा त्याग केला असेल तर मीही तुमचा राजमहाल सोडून जाणार नाही. तुम्ही खरोखरच धर्म आणि सत्यवादी आहात, त्यामुळे मी नेहमीच तुमच्या राजमहालात निवास करीन. सत्याच्या या शब्दांनी महाराजांच्या चेहऱ्यावर एक हलकेसे स्मित उमटले आणि त्यांना एक मोठा दिलासा मिळाला. सत्याने परत राजमहालात प्रवेश केला आणि त्या क्षणी सगळं बदललं. थोड्या वेळानंतर एक सुंदर स्त्री परत आली. तिला पाहून महाराजांनी विचारलं, माझी माफी करा, मी लक्ष्मी. यज्ञ, दान आणि यश यांच्याशिवाय राहू शकते, पण सत्याशिवाय नाही. म्हणून जिथे सत्य असेल तिथे मी राहीन. महाराजांनी कीर्तीचे स्वागत केले आणि नम्रतेने म्हटलं, देवी, तुमचे स्वागत आहे. तुमची उपस्थिती आमच्यासाठी आशीर्वाद आहे. कीर्तीने मान झुकवून महाराजांचे आभार मानले आणि राजमहालात परतली. त्यानंतर थोड्या वेळानंतर यशही परत आला. राजाने त्याला विचारले, हे महाशय, तुम्ही तर यश आहात. तुम्ही मला सोडून गेले होते, मग परत का आलात? यशाने प्रामाणिकपणे सांगितले, हे राजन, कोणताही राजा कितीही श्रीमंत असला किंवा दानशील असला, पण सत्याशिवाय त्याला यश प्राप्त होऊ शकत नाही. म्हणूनच जिथे सत्य वास करते मीही तिथेच राहतो. सत्याशिवाय मी राहू शकत नाही. हे सांगून यशानेही राजमहालात प्रवेश केला आणि त्या ठिकाणी एक नवीन तेज आल्यासारखे वाटले. थोड्या वेळानंतर यज्ञही परतला. राजा यज्ञाला विचारतो, हे महाशय, तुम्हीही का परत आलात? यज्ञाने सन्मानाने उत्तर दिले, हे राजन, कोणी कितीही लक्ष्मीपती किंवा दानशूर असला तरी सत्याशिवाय यज्ञाला शोभा येत नाही. तुमच्यात सत्यवास करतो, त्यामुळे मीही तुमच्याकडेच राहीन. हे सांगून यज्ञही राजमहालात परतला. काही क्षणांनी दानही परत आला. राजा विचारतो, तुम्ही का परत आलात? दान म्हणाला, हे राजन, जिथे सत्य असते तिथेच मी राहतो. कोणताही मनुष्य कितीही धनवान असला तरी सत्याशिवाय तो खरे दान करू शकत नाही. दानाचे महत्त्व सत्यामुळेच आहे, म्हणूनच मी परत आलो आहे. राजाने हसत उत्तर दिले, ठीक आहे, तुमचेही स्वागत आहे. दानाने राजाचे आभार मानले आणि राजमहालात प्रवेश केला. तेवढ्यात देवी लक्ष्मी स्वतः राजमहालात परतल्या. राजा आश्चर्याने विचारतो, हे माता लक्ष्मी, तुम्ही का परत आलात? तुम्ही तर मला सोडून गेल्या होतात. देवी लक्ष्मी हसून म्हणाल्या, हे राजन, ही तुमच्या सत्याची परीक्षा होती. तुमच्याकडे यश, दान, यज्ञ आणि सत्य सर्व आहेत. माझ्याशिवाय हे सर्वही निष्फळ होतील. त्यामुळे तुमच्या सत्य आणि धर्माची रक्षा करण्यासाठी मी परत आले आहे. राजा थोड्या काळजीने म्हणाला, हे माता लक्ष्मी, माझ्याकडे तर दारिद्र्याने भरलेली पेटी आहे. जिथे दरिद्रता आहे तिथे तुम्ही कशा राहू शकाल? देवी लक्ष्मी आत्मविश्वासाने म्हणाल्या, हे राजन, माझ्या कृपेने ती दारिद्र्याने भरलेली पेटी ही सुवर्ण आणि रत्नांनी भरेल. एवढे म्हणून माता लक्ष्मीने राजमहालात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेश करताच पेटीमध्ये भरलेले कचरा सुवर्ण आणि रत्नांच्या आभूषणांमध्ये बदलले. राजमहालाची भव्यता पुन्हा परत आली होती आणि सर्व काही सोनेरी आभूषणांनी चमकत होते. याच्या काही वेळानंतर स्वतः धर्मराज ब्राह्मणच्या वेशात राजमहालात आले. राजाने त्यांना पाहून विचारले, हे राजन, तुम्ही कोण आहात? तुम्ही तर माझा त्याग केला नव्हता, मग तुम्ही इथे कसे आलात? धर्मराज म्हणाले, हे राजन, मी साक्षात धर्म आहे. मीच ब्राह्मणाचे रूप धारण करून इथे आलो होतो आणि मीच तुला 1000 सुवर्णमुद्रांच्या बदल्यात दारिद्र्य विकले होते. पण तुम्ही तुमच्या सत्याच्या बळाने मला जिंकले आहे. म्हणून आता मी तुम्हाला वरदान देण्यासाठी आलो आहे. सांगा, मी तुम्हाला कोणते वर प्रदान करू? इतके म्हणून धर्मराजने आपले मूळ स्वरूप धारण केले. राजा हर्षवर्धनने त्यांची दिव्यता पाहून म्हटले, हे धर्मराज, तुमचे दर्शन करून मी धन्य झालो. कृपया करून तुम्ही तुमची कृपा सदैव माझ्यावर ठेवा. मला आणखी काही नको. धर्मराजने राजाला आशीर्वाद दिला. हे राजन, सत्य आणि धर्माचे पालन करत राहा. हे तुला सदैव विजय मिळवून देईल. एवढं म्हणून धर्मराज तिथून अंतर्ध्यान झाले. भगवान श्रीकृष्णाने पुढे म्हटले, या प्रकारेच आपल्या सत्यधर्मामुळेच महाराजने सन्मानप्रिय विजय प्राप्त केली होती. म्हणूनच मनुष्याने कधीही सत्याचा अनादर करू नये. नेहमी सत्याचे पालन केले पाहिजे
जो सत्याच्या वाटेवर चालतो त्याच्याकडे लक्ष्मी, दान, यज्ञ, यश आणि कीर्ती सदैव निवास करतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने नारद मुनींना अत्यंत महत्त्वपूर्ण ज्ञान दिले आहे. ही कथा आपल्याला शिकवते की सत्य आणि धर्माचा मार्ग किती महान आहे. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.